कॉम्प्युटर स्विच ऑन केल्यानंतर आपणासमोर याप्रमाणे स्क्रीन येते. या स्क्रीनलाच डेस्कटॉप असे म्हणतात. या डेस्कटॉपवर हे जे निसर्गचित्र आपणासमोर लावलेलं आहे, या निसर्गचित्रालाच वॉलपेपर असं म्हणतात. या वॉलपेपरलाच डेस्कटॉप बॅकग्राऊंड असं देखील म्हटलं जातं. याच डेस्कटॉपवर हे जे छोटे छोटे चित्र आपणासमोर दिसत आहेत, या प्रत्येक चित्राच्या खाली त्या चित्राचं नाव पण दिलेलं आहे. या छोट्या छोट्या चित्रांना आयकॉन्स असे म्हणतात. हे आयकॉन्स विविध प्रोग्राम्सला दर्शवण्याचं काम करतात. सदरील प्रोग्राम आपण तो आयकॉन चालू करून प्रोग्राम सुरू करू शकतो. जर समजा आपणास मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड 2003 हा प्रोग्राम जर सुरू करायचा असेल, तर त्याचा हा जो आयकॉन आपणासमोर दिसत आहे, या आयकॉनवर आपणास डबल क्लिक करावं लागेल. माऊसचे डावीकडील बटन एकदम कमी वेळेत दोनदा दाबायचं. पहा, आपणासमोर वर्डचा प्रोग्राम सुरू झालेला आहे. हा प्रोग्राम जर बंद करायचा असेल, तर इथे वरच्या उजवीकडील कोपऱ्यात जी फुली दिसत आहे, ती क्लोजची फुली आहे. त्यावर क्लिक करून सुरू केलेला प्रोग्राम आपण बंद करू शकतो. इथे दिसणारा कोणताही प्रोग्राम त्याच्या आयकॉनवर क्लिक करून आपण तो प्रोग्राम सुरू करू शकतो. माय कम्प्युटर, माय डॉक्युमेंट्स, पॉवर डीव्हीडी, कॅल्क्युलेटर, ISM, गोल्डवेव्ह असे विविध प्रोग्राम्स आपणास आयकॉनच्या रूपात डेस्कटॉपवर ठेवता येऊ शकतात. माय कम्प्युटरचा प्रोग्राम जर आपणास उघडायचा असेल, तर तीच पद्धत आहे. यावर डबल क्लिक करा. आणि प्रोग्राम जर बंद करायचा असेल, तर ही जी फुली दिसत आहे, ही फुली क्लोजची फुली आहे. या क्लोजच्या फुलीवर एकदा क्लिक करा. याच डेस्कटॉपच्या खालच्या बाजूस ही जी निळी पट्टी आपणास दिसत आहे, हिला टास्क बार असं म्हणतात. सुरू केलेलं काम, सुरू केलेला प्रोग्राम आपणास या पट्टीवर दिसतो. म्हणूनच या पट्टीला टास्क बार असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, कॅल्क्युलेटरचा हा जो प्रोग्राम आहे, हा प्रोग्राम जर आपण सुरू केला, त्याला सुरू करण्यासाठी त्यावर डबल क्लिक करावं लागेल. डबल क्लिक करून जर सुरू केला, तर हा कॅल्क्युलेटरचा प्रोग्राम ज्याप्रमाणे इथे सुरू झालेला आहे, त्याचप्रमाणे त्याचं नाव आपणास इथे पण दिसत आहे. सुरू केल्या जाणारा प्रत्येक प्रोग्रामचं नाव या टास्क बार वर दिसतं. टास्क म्हणजे हाती घेतलेलं काम, म्हणूनच या पट्टीला टास्क बार असं म्हणतात. त्याचबरोबर इथे हे पेंटचा प्रोग्राम दिसत आहे, यावर डबल क्लिक करून आपण पेंटचा प्रोग्राम देखील सुरू करू शकतो. पहा, या ठिकाणी पेंटच्या प्रोग्रामचं देखील नाव आलेलं आहे. सुरू केलेला कोणताही प्रोग्राम जर बंद करायचा असेल, तर त्या प्रोग्रामच्या उजवीकडील वरच्या कोपऱ्यामध्ये जी क्लोजची फुली आहे, त्यावर आपणास क्लिक करावं लागेल. प्रोग्राम बंद होऊन जाईल. हा कॅल्क्युलेटरचा प्रोग्राम जर आपणास बंद करायचा असेल, तर त्याच्या सुद्धा या क्लोजच्या फुलीवर आपणास क्लिक करावं लागेल. डेस्कटॉपवर असणारे आयकॉन्स आणि आयकॉन्सचे प्रोग्राम्स सुरू करण्याच्या अजून विविध पद्धती आपण आता पाहू. पहिली पद्धत आपण बघितली की एखादा आयकॉन जर सुरू करायचा असेल, तर त्या आयकॉनवरती आपणास डबल क्लिक करावं लागेल. उदाहरणार्थ, हा आयकॉन आपणास उघडून बघायचा आहे, यासाठी यावर डबल क्लिक करू. तो जो आयकॉन होता, तो फोल्डरचा होता. या फोल्डरमध्ये ज्या फाईल्स आहेत, त्या फाईल्स आता आपणासमोर दिसत आहेत. इथे हा जो स्क्रॉल बार आलेला आहे, या स्क्रॉल बार वरील वरच्या त्रिकोणाला क्लिक करून आपण वरची यादी बघू शकतो. त्याचप्रमाणे खालच्या त्रिकोणाला क्लिक करून आपण खालची यादी बघू शकतो. हा प्रोग्राम बंद करायचा असेल, तर तीच पद्धत क्लोज वर क्लिक करा. दुसरी पद्धत, कोणत्याही आयकॉनवर राईट क्लिक करून, माऊसचं उजवीकडील बटन राईट क्लिक करून ओपनला क्लिक करा. तो प्रोग्राम आपल्यासमोर सुरू होईल.
तिसरी पद्धत, त्या आयकॉनवर एकदा क्लिक करून कीबोर्डवरील एंटरचे बटन दाबा. तो प्रोग्राम आपल्यासमोर सुरू होईल. दुसऱ्या एखाद्या प्रोग्राम बद्दल करून पाहू. हा पेंटचा प्रोग्राम आहे. चालू करण्यासाठी पहिली पद्धत आहे यावर डबल क्लिक करणं. प्रोग्राम सुरू झाला. दुसरी पद्धत आहे यावर राईट क्लिक करून माऊसचे राईट कडील बटन उजवीकडील बटन दाबून ओपन वरती क्लिक करा. प्रोग्राम सुरू झाला. आणि तिसरी पद्धत आहे एकदा क्लिक करून एंटर करा. कीबोर्डवरील जे एंटरचं बटन आहे ते एंटरचं बटन एकदा दाबा. प्रोग्राम आपल्यासमोर सुरू झालेला आहे. हे जे आपल्यासमोर आयकॉन्स दिसत आहेत, या आयकॉन्स मध्ये ज्या आयकॉनच्या खाली कोपऱ्यामध्ये असं बाणासारखं चिन्ह आहे, अशा आयकॉन्सला शॉर्टकट्स आयकॉन म्हणतात. हे प्रोग्राम्सचे शॉर्टकट्स असतात म्हणून ह्यांना शॉर्टकट आयकॉन्स म्हणतात. पहा इथे ISM च्या खाली असाच बाण आहे, मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्डच्या खाली असाच बाण आहे, कॅल्क्युलेटरच्या खाली असाच बाण आहे, पॉवर डीव्हीडीच्या खाली असाच बाण आहे. पण काही आयकॉन्स असे आहेत की त्यांच्या खाली तसे बाण नाही आहेत. माय डॉक्युमेंटच्या खाली नाहीये, रिसायकल बिनच्या खाली नाहीये, इंटरनेट एक्सप्लोररच्या खाली नाहीये. अशा आयकॉन्सना सिस्टीम आयकॉन्स म्हणतात. माय डॉक्युमेंट्स, माय कम्प्युटर, रिसायकल बिन, इंटरनेट एक्सप्लोरर हे सिस्टीम आयकॉन्स आहेत. त्यानंतर इथे जे हे पिवळ्या रंगामध्ये जे छोटे चित्र दिसत आहे, हे फोल्डरचं चित्र आहे. हा प्रोग्राम फोल्डरला रिप्रेझेंट करतो. हा काही शॉर्टकट नाहीये. डेस्कटॉपवर एक फोल्डर बनवलेला आहे, ते फोल्डर आपणास इथे दिसत आहे. नवीन एखादा फोल्डर, नवीन एखादा शॉर्टकट जर बनवायचा असेल तर इथे डेस्कटॉपवर मोकळ्या जागेत राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर न्यू वर क्लिक करा. न्यू मधील एवढ्या प्रकारच्या फाइल्स आपण इथे डेस्कटॉपवर बनवू शकतो. जर आपणास फोल्डर बनवायचा असेल, ज्यायोगे त्याच्यामध्ये आपणास फाइल्स ठेवता येतील, फोल्डर जर बनवायचा असेल तर या फोल्डरवरती क्लिक करा. आता येणारं जे फोल्डर आहे त्याला न्यू फोल्डर हे नाव आलेलं आहे. कीबोर्डवरील बॅकस्पेसचं बटन दाबून हे नाव खोडा आणि नवीन नाव टाईप करा. नवीन नाव टाईप केल्यानंतर कीबोर्डवरील एंटरचे बटन दाबा. नवीन फोल्डर आपणासमोर तयार झालेला आहे. हे फोल्डर जर आता उघडायचं असेल तर यावर डबल क्लिक करा. फोल्डरच्या आतमध्ये काहीच नाहीये. फोल्डर जर बंद करायचा असेल तर इथे क्लोज वर क्लिक करू. पहा, माऊसचं बाण त्यावरती नेला असता आणि त्या फोल्डरवर डबल क्लिक केला असता ते फोल्डर आपण उघडू शकतो. डेस्कटॉपच्या खाली ही जी निळी आडवी पट्टी असते हिला टास्कबार असे म्हणतात. या टास्कबारच्या डाव्या बाजूस हे स्टार्टचे बटन आहे. यावर क्लिक करून आपण विविध प्रोग्राम्स सुरू करू शकतो. यासाठी प्रथम त्यावर क्लिक करून त्यानंतर प्रोग्राम्सवर येऊन यामध्ये जी दिसणारी यादी आहे त्या यादीमधील हव्या त्या प्रोग्रामवर क्लिक करून आपण कोणताही प्रोग्राम सुरू करू शकतो. यादी मोठी करण्यासाठी यावर क्लिक करू. पहा, ॲक्सेसरीज मध्ये विविध प्रोग्राम्स आपणास इथे दिसत आहे. त्यापैकी विंडोज XP बद्दल जर डिटेलमध्ये माहिती घ्यायची असेल तर टूर विंडोज XP नावाचा प्रोग्राम आहे, त्यावर क्लिक करावं लागेल. यानंतर इथे नेक्स्ट वर क्लिक करा. Welcome to Windows XP from Microsoft, the new version of Windows that brings your PC to life. Experience the best. Experience Windows XP.
best for business. Windows XP Professional shines as a business operating system. Get more work done faster, easier. मायक्रोसॉफ्ट कंपनीतर्फे anywhere. विंडोज एक्सपी बद्दल संपूर्ण माहिती या टूर मध्ये दिलेली आहे. Computing. Thanks to Windows XP, personal computing just got a whole lot easier and more fun. Unlock the world of digital media. ज्या टॉपिक बद्दल आपणास माहिती घ्यायची आहे त्या टॉपिक वर क्लिक करून आपण त्या टॉपिकची माहिती यामध्ये घेऊ शकतो. The connected home and office. Get connected. Windows XP makes it easy to share and link computers. See for yourself how easy Windows XP is to use. Take this brief tour. To begin the tour, click any selection. विंडोज एक्सपी ची बेसिक माहिती, असे विविध With Windows टॉपिक्स XP, यामध्ये आहेत. you get the proven dependability of Microsoft Windows 2000 enhanced for high-speed performance and even greater reliability. ज्या टॉपिक बद्दल आपणास माहिती पाहिजे त्या टॉपिक वर क्लिक करा. Robust, reliable, compatible. Windows XP ही टूर जर बंद करायची असेल standard in business software. तर इथे जी फुली दिसत आहे एक्झिट टूरची त्यावर क्लिक करावं लागेल. कम्प्युटरमध्येच कम्प्युटर कसा शिकायचा याबद्दल बरीचशी माहिती दिलेली असते आणि त्या माहितीचा आधार घेऊन देखील आपण कम्प्युटर शिकू शकतो. पण त्याबद्दल जी दिलेली भाषा आहे इंग्लिश असल्या कारणाने त्याबद्दल सर्वसामान्य व्यक्तींना त्याबद्दल जास्त माहिती मिळू शकत नाही. आपण आता पुढील माहिती घेऊ. स्टार्ट बटनवर क्लिक करून त्यातील प्रोग्राम्सवर क्लिक करून कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल असणाऱ्या कोणताही प्रोग्राम याद्वारे आपण सुरू करू शकतो. मायक्रोसॉफ्ट ऑफिस यामध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट यासारख्या प्रोग्रामचा समावेश होतो. पहा, पॉवर पॉइंटचा प्रोग्राम सुरू केला. प्रोग्राम्स, ॲक्सेसरीज, पेंटचा प्रोग्राम सुरू केला. नोटपॅड, सिंपल टायपिंग करण्यासाठी या नोटपॅड प्रोग्रामचा उपयोग होतो. कॅल्क्युलेटर, इलेक्ट्रॉनिक कॅल्क्युलेटर प्रमाणेच हे कॅल्क्युलेटर आहे. गुणिले, बरोबर, हे गुणिलेचं चिन्ह आहे, हे भागिलेचं चिन्ह आहे, हे वजाबाकीचं आहे, हे बेरजेचं आहे. या टास्कबारच्या उजव्या भागात काही छोटे छोटे आयकॉन्स दिलेले आहेत. या उजव्या भागाला नोटिफिकेशन एरिया असे म्हणतात. या नोटिफिकेशन एरियामध्ये घड्याळ, डिस्प्लेची सेटिंग, व्हॉल्यूम कंट्रोल या काही सेटिंग्स दिलेल्या आहेत. यांना इंडिकेटर्स असे म्हणतात. घड्याळावर नुसता माऊसचा पॉइंटर जरी नेला तरी संडे जुलै 12, 2009 आजची तारीख आणि वार आपणास दिसतो. हे घड्याळ जर पूर्ण स्वरूपात आपणास जर बघायचं असेल, त्याच्या सेटिंग्स जर बदलायच्या असतील तर त्यावर आपणास डबल क्लिक करावं लागेल. पहा, इथे कॅलेंडर पण दिसतंय. कॅलेंडरच्या सहाय्याने आपण इथे तारखा बदलू शकतो, महिना बदलू शकतो, साल बदलू शकतो, ही वेळ बदलू शकतो. तारीख आणि वेळ बदलल्यानंतर आपणास इथे अप्लाय करावं लागेल आणि त्यानंतर ओके. त्यानंतर माऊस पॉइंटर इथे नेला असता नवीन तारीख आपणास त्या ठिकाणी या वरच्या भागामध्ये दिसायला लागेल. कम्प्युटरचा स्पीकरचा आवाज जर कमी जास्त करायचा असेल तर इथे व्हॉल्यूम कंट्रोल दिलेला आहे. त्यावर क्लिक करून हा स्लायडर वर किंवा खाली करून आपण कॉम्प्युटरचा जो स्पीकरचा आवाज आहे तो कमी जास्त करू शकतो. स्पीकर जर पूर्णपणे म्यूट करायचे असतील तर या चौकोनामध्ये क्लिक करून कम्प्युटरचे स्पीकर्स आपण म्यूट करू शकतो. इथे आहे डिस्प्ले सेटिंग.
स्क्रीनचं जे रिझोल्युशन आहे ते रिझोल्युशन आपण या डिस्प्ले सेटिंगच्या माध्यमातून बदलू शकतो. ही यादी पूर्ण स्वरूपात घेण्यासाठी या त्रिकोणावर क्लिक करू. अजून विविध सेटिंग्ज इथे दिलेल्या आहेत. त्याबद्दल माहिती घेऊन देखील आपण त्या सेटिंग्ज बदलू शकतो. त्याचप्रमाणे या स्टार्ट बटनच्या शेजारी अजून काही छोटे छोटे आयकॉन्स आपल्याला इथे दिसत आहेत. या आयकॉन्सला क्विक लॉन्च आयकॉन्स असे म्हणतात. हे प्रोग्राम पटकन चालू करता यावेत यासाठी या ठिकाणी दिलेले असतात. उदाहरणार्थ एखादा मोठा प्रोग्राम जर स्क्रीनवरती आपला चालू असेल, उदाहरणार्थ जर आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2003 यातील वर्ड प्रोग्राम इथे सुरू करू. वर्डचा प्रोग्राम सुरू असताना पटकन जर आपणास असं वाटलं की इंटरनेटवरती एखादी वेबसाईट बघायची आहे, तर हे इंटरनेट एक्सप्लोरर इथून आपल्याला चालू करावं लागेल. त्यावर फक्त एकदा क्लिक करून आपण हे क्विक लॉन्चचे जे प्रोग्राम्स आहेत हे प्रोग्राम्स स्टार्ट करू शकतो. विंडोज मीडिया प्लेअर, ज्यामध्ये मीडिया फाईल्स किंवा आता जो तुमच्या समोर हा व्हिडिओ चालू आहे, हा मीडिया प्लेअर मध्ये देखील आपण प्ले करू शकतो. क्लोज क्लोज. ह्या भागाला क्विक लॉन्च असे म्हटलं जातं आणि ह्या आयकॉन्सला क्विक लॉन्च आयकॉन्स असं म्हणतात. माऊस. सर्वसाधारणपणे आपण उजव्या हातात माऊस पकडतो. माऊस हातात धरताना आधी ही गोष्ट लक्षात ठेवा की माऊसची जी वायर आहे ती अपोजिट डायरेक्शनला, आपल्या हाताच्या कोपऱ्याच्या पूर्ण विरुद्ध दिशेलाच राहायला पाहिजे. आपला हात या पद्धतीने माऊसवर ठेवा की हाताचा तळवा पूर्णतः माऊसच्या वर घट्टपणे बसायला हवा. त्यानंतर हाताचा अंगठा माऊसला डाव्या बाजूने लावा आणि करंगळी व तर्जनी माऊसला उजव्या बाजूने लावा. आता उरतील 2 बटणं. जे 2 बोटं उरलेले आहेत त्यापैकी तर्जनी माऊसच्या एका बटणावरती रेस्ट करा आणि जे मधलं बोट आहे ते माऊसच्या दुसऱ्या बटणावरती रेस्ट करा. माऊस पुढे सरकवला, जास्तीत जास्त 1 इंच पुढे जरी सरकवला तरी बाण पूर्णतः स्क्रीनच्या वरच्या टोकाला जातो. तसंच साधारणतः 2 इंच पाठीमागे सरकवला तर माऊसचा जो बाण आहे तो पूर्णपणे खाली येऊन टेकतो. अगदी त्याचप्रमाणे पुढे, मागे, डावीकडे आणि उजवीकडे. हे पहा, हे नीट लक्षात घ्या की माऊसची जी वायर आहे ती वायर सरळ रेषेत राहायला हवी. माऊसची जर वायर ची जी दिशा आहे ती जर फिरली तर माऊस व्यवस्थितपणे कार्य करणार नाही. कोपऱ्यात जर आणायचा असेल, इकडे स्टार्ट बटनच्या कोपऱ्यामध्ये जर माऊस आणायचा असेल तर माऊस थोडा थोडा अलीकडे व डावीकडे या दिशेने हलवत चला. तसंच वर नेण्यासाठी, वरच्या कोपऱ्यात नेण्यासाठी पुढे पुढे आणि उजवीकडे सरकवत न्या. जास्तीत जास्त 2 इंचाच्या परिघामध्ये संपूर्ण माऊस स्क्रीन व्यापेल इतका फिरतो. त्यासाठी माऊस टेबलवर फार काही लांब फिरवत बसण्याची गरज नसते. माऊसला क्लिक किती आणि कोणत्या प्रकारचे आहेत हे आता आपण पाहू. माऊस जर नीट बघितला तर माऊसवर एकूण 3 प्रकारच्या वेगवेगळ्या कीज आहेत. त्यापैकी एक आहे डावीकडील की, हिला लेफ्ट की म्हणतात.
डावीकडची जी की आहे तिला लेफ्ट क्लिक असे म्हणतात. उजवीकडची जी की आहे, उजवीकडचं जे बटन आहे तिला राईट क्लिक म्हणतात. आणि मध्ये एक फिरकीसारखं गोल बटन आपल्याला दिसेल, त्याला स्क्रॉल म्हणतात. डावीकडचं बटन एकदा दाबणं यालाच नॉर्मल भाषेमध्ये क्लिक करणं असं म्हणतात. म्हणजे इथून पुढे या बाबतीत अजिबात गोंधळून जाऊ नका. जर आपणास सांगितलेलं असेल क्लिक करा, याचा अर्थ माऊसचं जे डावीकडचं बटन आहे ते फक्त एकदाच प्रेस करावं लागेल. ते दाबून धरून सोडायचं नाही. बराच वेळ दाबून धरून सोडलं तर त्याचा अर्थ काहीच होत नाही. बटन प्रेस करताना क्षणार्धात बटन दाबलं जाईल याचा नीट विचार करायचा. माऊसचं जे डावीकडील बटन आहे ते डावीकडचं बटन पटकन कमीत कमी वेळात एकदा दाबून सोडणं यालाच म्हणतात लेफ्ट क्लिक करणं किंवा क्लिक करणं. या लेफ्ट क्लिकचा उपयोग शक्यतो आज्ञा देणं यासाठीच होतो. या आज्ञा तुम्हाला स्क्रीनवर जागोजागी पाहायला मिळतील. उदाहरणार्थ हा त्रिकोण दिसत आहे. या त्रिकोणावर जर तुम्हाला आज्ञा पाहायची असेल, शो हिडन आयकॉन्स ही आज्ञा द्यायची असेल तर त्यावर फक्त एकदा डावीकडचं लेफ्ट क्लिक करा. हा व्हॉल्यूम कंट्रोल दिसत आहे, हा पाहायचा असेल तर डावीकडचं बटन एकदा दाबा. असे जे तुम्हाला कमांड्स दिसतील वेगवेगळ्या सॉफ्टवेअरमध्ये, वेगवेगळ्या प्रोग्राम्समध्ये तुम्हाला आज्ञा दिसतील, त्या आज्ञा द्यायचं काम इथे पहा. ही म्यूट ही नावाची आज्ञा आहे. ही आज्ञा जर मला द्यायची असेल तर मला डावीकडचं बटन फक्त एकदा प्रेस करावं लागेल. आपल्या कम्प्युटरचे स्पीकर्स इथून आपण म्यूट करू शकतो. परत काढायचं असेल तर परत त्यावरती जाऊन एकदा क्लिक करावं लागेल. हे झालं लेफ्ट क्लिकचं काम. लेफ्ट क्लिकनी असंच आपण स्टार्टवर पण क्लिक करू शकतो, प्रोग्राम्सवर येऊन ॲक्सेसरीजवर येऊन कॅल्क्युलेटर हा प्रोग्राम घेऊ शकतो. कॅल्क्युलेटर हा प्रोग्राम घेण्यासाठी कॅल्क्युलेटरवर फक्त एकदा क्लिक करावं लागेल. आता यातील अंक जर दाबायचे असतील तर माऊसचे जे डावीकडचं बटन आहे ते डावीकडचं बटन फक्त एकदा 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 प्रेस करायचं. एकदा एकदा एकदा. आता आपल्याला बरोबर हे उत्तर काढायचं तर बरोबरचं बटन दाबण्यासाठी माऊसचं डावीकडचं बटन लेफ्ट क्लिक फक्त एकदा दाबायचं, उत्तर मिळून जाईल. क्लोज करताना सुद्धा हे क्लोजचं बटन आहे. क्लोजचं बटनवर क्लिक करण्यासाठी यापैकी कोणतीही आज्ञा तुम्हाला द्यायची आहे. ही एडिट नावाची आज्ञा आहे. एडिट नावाच्या आज्ञेमध्ये कॉपी नावाची आज्ञा आहे, व्ह्यू नावाची आज्ञा आहे. व्ह्यू मध्ये स्टँडर्ड, सायंटिफिक, डिजिट ग्रुपिंग, हेल्प यापैकी कोणती जरी आज्ञा तुम्हाला द्यायची असेल तर माऊसचं डावीकडचं बटन लेफ्ट क्लिक फक्त एकदा प्रेस करावं लागेल. बंद करण्यासाठी माऊसचं डावीकडचं बटन एकदा प्रेस करू. या पुढचा क्लिकचा प्रकार आहे डबल क्लिक. शक्यतो आयकॉन्स जिथे आहेत यांना आयकॉन्स म्हटलं जातं. आयकॉन्स जिथे आहेत ते आयकॉन्स सुरू करण्यासाठी, ते आयकॉन उघडण्यासाठी, फोल्डरचे आयकॉन असतील तर फोल्डरचे आयकॉन उघडण्यासाठी, प्रोग्राम रन करण्यासाठी, प्रोग्राम सुरू करण्यासाठी डबल क्लिकचा वापर होतो. माऊसचे डावीकडचं बटन जे आपण नॉर्मल क्लिकसाठी वापरत आलेलो आहे ते डावीकडचं बटन अगदी कमीत कमी वेळेमध्ये दोनदा प्रेस करायचं. यालाच म्हटलं जातं डबल क्लिक करणं. गोल्डवेव्हचा प्रोग्राम जर आपण सुरू करायचा असेल, हा गोल्डवेव्हचा इथे शॉर्टकट आयकॉन दिलेला आहे, त्यावर आपल्याला दोनदा क्लिक करावं लागेल. माऊसने कमीत कमी वेळा माऊसचे डावीकडचं बटन दोनदा प्रेस करायचं. पहा, गोल्डवेव्हचा प्रोग्राम सुरू झाला.
तसंच इथे कॅल्क्युलेटरचा प्रोग्राम दिसत आहे. हा आयकॉन सुरू करण्यासाठी यावर डबल क्लिक करावं लागेल. माऊसचं डावीकडचं बटन दोनदा दाबा. कॅल्क्युलेटरचा प्रोग्राम सुरू झाला. हे फोल्डर दिसत आहे. हे फोल्डर जर उघडायचं असेल तर यावर डबल क्लिक करावं लागेल. फोल्डर आपल्या समोर उघडलं गेलेलं आहे. बंद करण्यासाठी इथे क्लिक करू. आयकॉन्सच्या स्वरूपात असणारे प्रोग्राम्स उघडण्यासाठी, प्रोग्राम रन करण्यासाठी डबल क्लिकचा वापर केला जातो. त्यानंतर आहे माऊसचं डावीकडचंच बटन दाबून धरून माऊस हलवणं. यालाच ड्रॅगिंग असं म्हणतात. याचा उपयोग बऱ्याच वेगवेगळ्या प्रोग्राम्समध्ये होतो. उदाहरणार्थ पेंट या प्रोग्राममध्ये. तसं डिटेलमध्ये पेंटचा प्रोग्राम आपण पेंट या चॅप्टरमध्ये पाहणारच आहोत. पण ड्रॅगिंगची नेमकी कल्पना काय आहे ते पाहण्यासाठी आधी आपण पेंटचा प्रोग्राम सुरू करू. त्यावर डबल क्लिक करू. पेंट आपल्या समोर सुरू झालेला आहे. सध्या समोर आपल्या जी आलेली आहे ती पेन्सिल आहे. माऊस नुसताच जर हलवला तर चित्र निघणार नाही. पण माऊसचं जर डावीकडचं बटन आहे ते दाबून धरून माऊस जर हलवला तर चित्र निघायला सुरुवात होते. यालाच माऊस ड्रॅग करणं असं म्हणतात. पहा, माऊसचं बटन मी आता सोडलेलं आहे. आता जर मी माऊस हलवला तर चित्र निघणार नाही. परत माऊसचं बटन दाबून धरून माऊस जर हलवला तर चित्र निघायला सुरुवात झाली आहे. यालाच ड्रॅगिंग असं म्हणतात. याचा आणखी बऱ्याच ठिकाणी उपयोग होतो. उदाहरणार्थ ही जी वरची पट्टी आहे, या वरच्या पट्टीवर माऊसचं बटन दाबून धरून माऊस जर हलवला तर पूर्ण जी चौकटच्या चौकटच हलवली जाईल. अगदी त्याचप्रमाणे हे जे स्क्रीनवर आयकॉन्स दिसत आहेत, या आयकॉन्सची जागा देखील आपण बदलू शकतो. यासाठी एका आयकॉनवर क्लिक करून माऊस हलवावा लागेल. आता हा जो आयकॉन आहे मला या ठिकाणी पाहिजे. आता या ठिकाणी आल्यानंतर माऊसचं बटन सोडायचं. कॅल्क्युलेटरचा प्रोग्राम त्याच पद्धतीने मला हलवायचा आहे. यासाठी त्याच्यावरती क्लिक करावं लागेल. माऊसचं बटन न सोडता माऊसचं बटन दाबूनच धरायचंय. माऊस तसाच हलवत न्यायचा आहे आणि जिथे मला हे आयकॉन सोडायचं आहे तिथे जाऊन मी माऊसचं बटन सोडेल. यालाही हलवू. आयकॉन्स हलवण्यासाठी, त्यानंतर बऱ्याच वेगवेगळ्या प्रोग्राम्समध्ये चित्र काढण्यासाठी ड्रॅगिंग या क्लिक प्रकाराचा उपयोग होतो. हे आयकॉन्स परत मूळ जागेवर आणून ठेवण्यासाठी एक तर ते परत उचलून परत मूळ जागेवर नेऊन ठेवावे लागतील, किंवा डायरेक्ट ऑटो अरेंज नावाची एक कमांड आहे, त्याने सुद्धा अरेंज करू शकतो. पण ते करण्यासाठी माऊसचा आता पुढचा प्रकार आपल्याला समजून घ्यावा लागेल. याला म्हटलं जातं राईट क्लिक करणं. लेफ्ट क्लिकचा जो उपयोग आहे तो आज्ञा देण्यासाठी होतो. लेफ्ट क्लिकचा जो उपयोग आहे तो आज्ञा देण्यासाठी होतो. पण एखाद्या ठिकाणी नेमक्या कोणत्या कोणत्या आज्ञा दिल्या जाऊ शकतात, एखाद्या जागेवर नेमक्या कोणत्या कोणत्या आज्ञा दिल्या जाऊ शकतात हे पाहण्यासाठी राईट क्लिकचा उपयोग होतो. आता या मोकळ्या जागेमध्ये मी कोणत्या कोणत्या आज्ञा देऊ शकतो हे जर पाहायचं असेल तर या मोकळ्या जागेत राईट क्लिक करावं लागेल. मधलं बोट जे आहे आपल्या हाताचं ते राईट क्लिक वरती यापूर्वीच आपण ठेवलेलं आहे. तर राईट क्लिक फक्त एकदा प्रेस करा. राईट क्लिक प्रेस केल्यानंतर आपल्यासमोर त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या आज्ञा दिल्या जाऊ शकतात याची यादी येईल. आता इथे कमांड आहे अरेंज आयकॉन्स बाय. हे जे स्क्रीनवर आपणास आयकॉन्स दिसत आहेत हे अरेंज करू शकतो आपण. अरेंज आयकॉन्स बाय नेम नावाप्रमाणे, साईज आकाराप्रमाणे, प्रकाराप्रमाणे, कधी मॉडिफिकेशन केलेले त्यात बदल कधी केलेले आहेत त्याप्रमाणे. आणि इथे पहा ही कमांड आहे ऑटो अरेंज. ऑटो अरेंजला जर क्लिक केलं
तर हे आयकॉन आपोआप परत मूळ ठिकाणी निघून गेलेले आहेत. हे आयकॉन जर हलवायचे असतील तर माऊसचं डावीकडचं बटन दाबून धरून माऊस हलवावा लागेल, आयकॉन्स हलतील. आता ती मूळ जागा सोडत नाहीयेत, यासाठी राईट क्लिक, मोकळ्या जागेत राईट क्लिक, अरेंज आयकॉन, आणि हे जे ऑटो अरेंज आपण चालू केलेलं आहे हे बंद करावं लागेल. आता ऑटो अरेंज ते होणार नाहीत, परत त्यांना उचलून आपण हलवू शकतो. याप्रमाणे त्यांची अरेंजमेंट जर नावाप्रमाणे करायची असेल तर या मोकळ्या जागेत राईट क्लिक करू, अरेंज आयकॉन्स बाय नेम, नावाप्रमाणे हे आयकॉन्स आता इथे अरेंज झालेले आहेत. ज्याप्रमाणे राईट क्लिक आपण इथे मोकळ्या जागेत करू शकतो त्याप्रमाणे प्रत्येक आयकॉनवर देखील आपण राईट क्लिक करू शकतो. राईट क्लिक, या आयकॉनला आपण इतक्या वेगवेगळ्या आज्ञा या ठिकाणी देऊ शकतो. यातील आज्ञा जर द्यायची असेल तर लेफ्ट क्लिकचा उपयोग, पण आज्ञांची यादी पाहायची असेल तर राईट क्लिकचा उपयोग होतो. हे जे फोल्डर दिसत आहे या फोल्डरवरती कोणत्या कोणत्या आज्ञा दिल्या जाऊ शकतात हे जर पाहायचं असेल तर इथे देखील राईट क्लिक करू शकतो. माय डॉक्युमेंट्सला राईट क्लिक, माय कम्प्युटरला राईट क्लिक, ISM ला राईट क्लिक, गोल्डवेव्हला राईट क्लिक, कम्प्युटर गुरु नावाचं फोल्डर आहे, फोल्डरचं शॉर्टकट आहे त्यावरही राईट क्लिक, पेंटचा प्रोग्राम जो आहे त्यावरही राईट क्लिक. इथे कोणत्या कोणत्या आज्ञा दिल्या जाऊ शकतात त्याची यादी आपणास दिसते. हे स्टार्टचं बटन, मगाशी आपण याच्यावरती लेफ्ट क्लिक केलेलं होतं, आता यावरही राईट क्लिक करून पाहू. राईट क्लिक पहा, स्टार्टच्या बटनावर आपण एवढ्या वेगवेगळ्या आज्ञा देऊ शकतो. हा जो टास्कबार दिसत आहे या टास्कबारवर देखील आपण राईट क्लिक करून पाहू शकतो. टास्कबारवर राईट क्लिक केलं त्याच्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या कमांड्स आहेत. हे जे घड्याळ आपल्याला दिसत आहे ह्या घड्याळावर देखील आपण राईट क्लिक करून त्या विविध आज्ञा आपण पाहू शकतो. इथे पाहिलेली आहे ऍडजस्ट डेट अँड टाइम, यावर क्लिक करून आपण घड्याळाचे वेळ आणि तारीख दोन्ही बदलू शकतो. बदलल्यानंतर अप्लाय करून ओके करा. हे जे क्विक लॉन्चचे जे बटन्स आहेत त्यावर राईट क्लिक करून त्यांचे पण अधिक ज्या कमांड्स आहेत त्या कमांड्स आपण पाहू शकतो. याप्रमाणे प्रत्येक गोष्टीवर राईट क्लिक केलं जाऊ शकतं. मोकळ्या जागेवर देखील राईट क्लिक होतं, टास्कबारवर पण राईट क्लिक होतं. इथे जे इंडिकेटर्स आहेत प्रत्येक इंडिकेटरवर राईट क्लिक केलं जाऊ शकतं. व्हॉल्यूम कंट्रोलवर राईट क्लिक होतं, डिस्प्लेच्या प्रॉपर्टीजवर राईट क्लिक होतं, डेट अँड टाइम त्यावर सुद्धा राईट क्लिक होतं, स्टार्ट बटनवर सुद्धा राईट क्लिक होतं. आणि प्रत्येक ठिकाणी कोणत्या कोणत्या अधिक कमांड्स आपण देऊ शकतो हे राईट क्लिकच्या माध्यमातून बघू शकतो. त्यानंतर आहे राईट क्लिक ड्रॅग. पहा, मगाशी आपण लेफ्ट क्लिक ड्रॅग ही कन्सेप्ट बघितली. आता राईट क्लिक ड्रॅग ही कन्सेप्ट काय आहे ते पाहू. राईट क्लिक ड्रॅग म्हणजे माऊसचं उजवीकडील बटन दाबून धरून, माऊसचं उजवीकडील बटन आता या ठिकाणी राईट क्लिक एकदाच दाबलं गेलेलं आहे, त्यात आज्ञा आल्या, पण माऊसचं उजवीकडील बटन दाबून धरून ते न सोडता तसाच माऊस हलवत हलवत दुसऱ्या जागेवर नेला तर त्याला म्हटलं जातं राईट ड्रॅग. आता या ठिकाणी परत नवीन कमांड्स आलेल्या आहेत. कॉपी हिअर, जर या आयकॉनची जशीच्या तशी कॉपी इथे करायची असेल तर कमांड आहे कॉपी हिअर. मूव्ह हिअर, याचा अर्थ असा होतो की मूळ या जागेवर आयकॉन न ठेवता तो हलवून या जागेवर जर घ्यायचा असेल तर मूव्ह हिअर ला क्लिक करा. त्यानंतर आहे क्रिएट शॉर्टकट हिअर. या आयकॉनचा शॉर्टकट इथे जर तयार करायचा असेल तर क्रिएट शॉर्टकट हिअर ही कमांड द्या. आणि कॅन्सल करायचं असेल, कदाचित चुकून सुद्धा आपल्या हातून असं होऊ शकतं, मग ती कमांड जर आपल्याला द्यायची नसेल तर
कॅन्सल या कमांडवरती क्लिक करा. कॉपी हिअर जर म्हटलं, पहा ही कमांड देण्यासाठी मात्र माऊसचं डावीकडचंच बटन वापरावं लागेल. कॉपी हिअर, पहा इथं ओरिजिनल कॅल्क्युलेटरचा प्रोग्रामचा शॉर्टकट आहे, त्याची कॉपी इथं तयार झाली, कॉपी ऑफ कॅल्क्युलेटर. माऊसचे लेफ्ट क्लिकचे 3 प्रकार आपण बघितलेत आणि राईट क्लिकचे 2 प्रकार आपण बघितलेत. माऊसचं जे मधलं बटन आहे, स्क्रॉल म्हणतात, जे फिरकीसारखं दिसतं, त्याचा वापर विविध प्रोग्राम्समध्ये होतो. जर एखादी विंडो आपण ओपन केली, परत एकदा पेंटचा प्रोग्राम ओपन करू. पेंटच्या प्रोग्राममध्ये आपण ड्रॅगिंग ही कन्सेप्ट बघितली. लेफ्ट क्लिक ही पण कन्सेप्ट देऊ शकतो, ज्याच्या सहाय्याने आपण विविध आज्ञा देऊ शकतो. हे पहा, या ठिकाणी हे स्क्रॉल बार्स दिलेले आहेत. ज्यावेळेस आतलं चित्र हे चौकटीपेक्षा मोठं असेल, त्यावेळेस चौकटीत वर खाली करण्यासाठी या स्क्रॉल बारचा उपयोग होतो. या स्क्रॉल बारमध्ये वरच्या त्रिकोणाला क्लिक केला असता चित्राचा वरचा भाग आपणास पाहता येतो. त्यानंतर स्क्रॉल बारच्या खालच्या बाजूस जर क्लिक केलं तर खालची बाजू आपणास पाहता येते. तसंच उजवीकडील किंवा डावीकडील. हेच माऊसवर देखील करू शकतो आपण स्क्रॉल फिरवून. पहा, माऊसचा पॉइंटर सध्या मध्यभागी आहे, तरीही चित्र वर खाली सरकवलं जाऊ शकतंय. चित्र वर खाली सरकवण्यासाठी माऊसच्या वर असणारा जो स्क्रॉल आहे, तो स्क्रॉल आपणास फिरवावा लागेल. एखादा फोल्डर आपण जर ओपन केलं, या फोल्डरमध्ये जी यादी दिसते, यात ज्या फाइल्स दिसत आहेत, या फाइल्स ची जी विंडो आहे ती विंडो मोठी आहे आणि फाइल्सची संख्या कमी आहे. त्यामुळे इथे उजव्या बाजूला आपल्याला स्क्रॉल बार दिसत नाहीये. ही यादी जर मोठी असेल किंवा विंडो छोटी असेल, आता पहा विंडो छोटी झालेली आहे, यात दिसणारी यादी मोठी आहे. अशा वेळेस पहा इथं उजव्या बाजूला आपल्याला एक एक्स्ट्रा बार आलेला आहे, जो मगाशी नव्हता. विंडो मोठी असताना इथं उजव्या बाजूला एक बार नव्हता. यादी वर खाली करण्यासाठी त्या बारचा उपयोग होतो. याला स्क्रॉल बार असं म्हणतात. विंडोज एलिमेंट्स या टॉपिकमध्ये आपण यावर परत एकदा चर्चा करणार आहोत. पण माऊसचा जो स्क्रॉल आहे हे पाहण्यासाठी आपण ही कन्सेप्ट नीट समजून घेऊ. माऊसच्या वरची जी स्क्रॉलचं जे बटन आहे फिरकीसारखं, ते फिरवून देखील आपण यादीचा खालचा भाग किंवा वरचा भाग बघू शकतो. हेच उद्देश आहे माऊसच्या स्क्रॉलचं. या भागात आपण विंडोच्या विविध एलिमेंट्स म्हणजेच विविध घटकांचा अभ्यास करणार आहोत. सध्या आपल्या समोर 3 वेगवेगळे प्रोग्राम सुरू आहेत. एक आहे पेंटचा प्रोग्राम, दुसरा आहे वर्ड पॅडचा प्रोग्राम आणि तिसरा आहे कॅल्क्युलेटरचा प्रोग्राम. यापैकी हवा तो प्रोग्राम जर समोर आणायचा असेल तर या टास्कबार वरील त्या प्रोग्रामच्या नावावर आपणास क्लिक करावं लागेल. वर्ड पॅडला समोर आणायचं असेल तर वर्ड पॅडच्या नावावर क्लिक करू. कॅल्क्युलेटरला समोर आणायचं असेल तर कॅल्क्युलेटरच्या नावावर क्लिक करू. हे 3 प्रोग्राम जे सुरू आहेत, यातील समोर आणलेला प्रोग्राम, त्याची जी चौकट आपणास दिसत आहे त्या चौकटीलाच विंडो असं म्हणतात. विंडोजमध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीने तयार केलेल्या विंडोज या ऑपरेटिंग सिस्टम मध्ये सुरू होणारा प्रत्येक प्रोग्राम हा त्याच्या स्वतःच्या चौकटीत सुरू होतो. म्हणूनच यांना विंडोज असं म्हटलं जातं. या चौकटीला एक विशिष्ट अशी बॉर्डर आहे आणि वरच्या बाजूला एक पट्टी दिलेली आहे. या पट्टीवरच त्या प्रोग्रामचं नाव दिलेलं आहे. या पट्टीला
टायटल बार असं म्हणतात. पहा, या ठिकाणी डॉक्युमेंट वर्ड पॅड हे नाव या प्रोग्रामला दिलेलं आहे. या वरच्या पट्टीला निळ्या रंगामध्ये इथे सेट केलेली आहे. या वरच्या पट्टीला टायटल बार असं म्हणतात. पेंटचा प्रोग्राम जर समोर आणला आपण, तर पेंटच्या प्रोग्रामवरती पण सेम त्याच पद्धतीने निळी पट्टी दिलेली आहे. या टायटल बारच्या डाव्या कोपऱ्यात त्याच्या आयकॉन प्रमाणे एक छोटंसं चित्र दिलेलं आहे. या चित्रावर जर क्लिक केलं तर मूव, साईज, मिनिमाइज, मॅक्झिमाइज आणि क्लोज या काही कमांड्स आपल्या समोर येतात. याला कंट्रोल मेनू बॉक्स म्हणतात. याच पट्टीच्या उजव्या बाजूस एकूण या ठिकाणी जरी आपणास 3 बटन्स दिसत असले तर प्रत्यक्षात मात्र इथे 4 बटन्स आहेत. त्यापैकी सर्वात पहिला जो आहे तो मिनिमाइज आहे. दुसरं बटन आहे मॅक्झिमाइजचं. यावर क्लिक केलं असता विंडो मोठ्यात मोठ्या साईज मध्ये येते. ज्यावेळेस विंडो पूर्ण मोठी होईल त्यावेळेस इथे बटन मात्र रिस्टोरचं येऊन जातं. पहा, विंडो छोटी असताना, मध्यम स्वरूपात असताना मॅक्झिमाइजचं बटन उपलब्ध झालेलं आहे आणि विंडो पूर्णतः मोठी झाल्यानंतर या ठिकाणी रिस्टोरचं बटन उपलब्ध झालेलं आहे. त्या शेजारी क्लोजचं बटन हे तर आपणास माहितीच आहे. क्लोज, रिस्टोर. रिस्टोर केल्यानंतर विंडो छोट्या चौकटीच्या स्वरूपात येते आणि मॅक्झिमाइज केल्यानंतर विंडो पूर्ण स्क्रीन भरून मोठी होते. रिस्टोर. आणि हे 1 नंबरचं जे बटन आहे ते आहे मिनिमाइजचं बटन. यावर क्लिक केला तर विंडो छोटी होऊन या टास्कबारवर येऊन बसते. या ठिकाणी आता आपल्या समोर वर्डपॅडचा प्रोग्राम सुरू आहे. त्यावर तसंच मिनिमाइजचं बटन क्लिक करू. ती पण इथे छोट्या स्वरूपामध्ये इथे टास्कबारवर येऊन बसलेली आहे. त्यानंतर आहे कॅल्क्युलेटर. कॅल्क्युलेटरला पण मिनिमाइज करू. पहा, कॅल्क्युलेटरचा प्रोग्राम पण इथे छोटा होऊन बसला. आता आपल्याला जो डेस्कटॉप आहे हा डेस्कटॉप पूर्णपणे दिसतो आहे. हे प्रोग्राम जर परत मोठे करायचे असतील तर त्यांच्या नावावर आपणास पुन्हा क्लिक करावं लागेल. यासाठी परत प्रोग्राम सुरू करत बसण्याची काहीच गरज नाहीये. इथे पेंटचा प्रोग्राम आहे त्यावर क्लिक करू. पेंटचा प्रोग्राम मोठा झालाय. वर्डपॅड आणि कॅल्क्युलेटर. आता आपण विंडोजच्या इतर घटकांबद्दल माहिती घेऊ. स्क्रीनवर आपल्याला जरी फक्त एकच प्रोग्राम चालू आहे असं दिसत असलं तरी प्रत्यक्षात मात्र इथे 3 वेगवेगळे प्रोग्राम सुरू आहेत. हे आपल्याला टास्कबार वरून निदर्शनास येतं. पहा, स्क्रीनवर समजा फक्त पेंटचा प्रोग्रामच चालू असेल जरी दिसत असलं तरी या ठिकाणी कॅल्क्युलेटरचा प्रोग्राम पण चालू आहे आणि वर्डपॅडचा पण प्रोग्राम चालू आहे. ही जी वरची निळी पट्टी आहे हिला टायटल बार म्हणतात. या टायटल बारला पकडून याचा अर्थ असा होतो की माऊसचा पॉइंटर त्यावर दाबून धरून आपण ती विंडो पूर्णपणे हलवू शकतो. ही विंडो हलवणं माऊसचा ड्रॅगिंग या क्लिकिंग प्रकारचा वापर करून ही विंडो हलवणं हे शक्य होतं. परंतु हे फक्त विंडो रिस्टोर कंडिशन मध्ये असतानाच होऊ शकतं. जो प्रोग्राम समोर आणायचा आहे टास्कबारवरील त्या प्रोग्रामच्या नावावर फक्त क्लिक करा किंवा जो तो प्रोग्राम आपणास पाठीमागच्या बाजूला दिसत असेल तर त्यावर क्लिक केलं तरीही चालतं. आपण मागच्या सेशन मध्ये बघितलंच की ही जी वरची निळी पट्टी आहे हिला टायटल बार म्हणतात. या टायटल बारच्या खाली फाईल, एडिट, व्ह्यू, इमेज, कलर्स, हेल्प ही जी पट्टी आपणास दिसत आहे हिला मेनू बार असं म्हणतात. यामध्ये फाईल, एडिट, व्ह्यू ही मेनूज आहेत. या मेनूला जर क्लिक केलं, उदाहरणार्थ
इमेज या मेनूमध्ये काय आहे हे आपल्याला जर बघायचं असेल तर या मेनूवरती आपणास क्लिक करावं लागेल. या मेनूला जर क्लिक केलं तर त्या मेनूच्या आतमध्ये असणारे मेनू कमांड्स आपणास दिसतात. त्या मेनू कमांड्सवर क्लिक करून आपण मेनू कमांड देऊ शकतो. टायटल बारच्या खाली असणारी ही जी आडवी पट्टी आहे हिला मेनू बार असं म्हणतात. मेनू बारच्या खाली आता इथे पेंट या प्रोग्राममध्ये इथे डाव्या बाजूला वेगवेगळे जे चित्रासारखे बटन दिसत आहेत त्यावर काही ना काहीतरी चित्र आपणासमोर दिलेली आहेत. त्यावर माऊस पॉइंटर नेला असता त्याचं नाव पण आपल्या समोर येत आहे. ब्रश, पेन्सिल, एअर ब्रश ही या चित्रांची नावं आहेत. प्रत्यक्षात या कमांड्स आहेत पण ही चित्ररूपात आपणासमोर दिलेल्या आहेत. यांना टूल्स असं म्हणतात. आणि टूल्स ज्या पट्टीवर ठेवलेली असतात त्या पट्टीला टूलबार असं म्हणतात. पेंट या प्रोग्राममध्ये इथे खालच्या बाजूला ही रंगपेटी सारखं दिसत आहे ज्यामध्ये विविध रंग आपणासमोर दिलेले आहेत. या रंगपेटीलाच इथं टूलबारमध्ये कलर बॉक्स असं म्हणतात. व्ह्यू मेनू मधून टूल बॉक्स, व्ह्यू म्हणजे दृश्य, समोर असणारं दृश्य बदलायचं आणि ते कसं बदलायचं या कमांड्स या व्ह्यू मेनू मध्ये दिलेल्या असतात. व्ह्यू टूल बॉक्स पहा इथला टूल बॉक्स निघून गेलेला आहे. परत व्ह्यू टूल बॉक्सला जर चालू करायचं असेल तर इथं टूल बॉक्स वरती क्लिक करावं लागेल. व्ह्यू कलर बॉक्स पहा इथं रंगाची जी पेटी होती ती रंगाची पेटी निघून गेलेली आहे. परत व्ह्यू कलर बॉक्स, परत ती रंगाची पेटी उपलब्ध झालेली आहे. या इथे खाली प्रत्येक विंडोच्या सर्वात खालच्या बाजूला जी आडवी पट्टी असते तिला स्टेटस बार असं म्हणतात. स्टेटस बार त्या विंडोमध्ये चालणाऱ्या कामकाजाबद्दल अधिक माहिती सांगण्याचं काम हे स्टेटस बारद्वारे केलं जातं. त्यानंतर प्रत्यक्ष काम ज्या चौकटीमध्ये केलं जातं तिला डॉक्युमेंट विंडो किंवा वर्कस्पेस असं म्हणतात. इथे आता हा कोरा कागद दिलेला आहे. या कोऱ्या कागदाचा आकार प्रत्यक्षात मोठा आहे पण जी समोरची जी चौकट आहे ती लहान आहे. म्हणून त्या कागदाच्या वरच्या भागात जाण्यासाठी किंवा खालच्या भागात जाण्यासाठी आपल्या इथे समोर एक वेगळीच पट्टी उपलब्ध झालेली आहे. वरच्या त्रिकोणावर क्लिक केल्यानंतर कागदाचा वरचा भाग दिसतो. खालच्या त्रिकोणावर क्लिक केल्यानंतर कागदाचा खालचा भाग दिसतो. उजवीकडील त्रिकोणावर क्लिक केल्यानंतर कागदाचा उजवीकडील भाग दिसतो. डावीकडील त्रिकोणावर क्लिक केल्यानंतर कागदाचा डावीकडचा भाग दिसतो. या पट्टीलाच स्क्रॉल बार असे म्हणतात. या पट्टीला पकडून देखील माऊसचा पॉइंटर त्यावर ठेवून लेफ्ट क्लिक दाबून धरायचं आणि ही पट्टी वर किंवा खाली सरकवायची. अशाने सुद्धा स्क्रॉल बार हलवता येतो. किंवा माऊसवर दोन्ही क्लिकच्या मध्ये जी फिरकी दिलेली आहे तिला स्क्रॉल बटन असं म्हणतात. हे स्क्रॉल बटन फिरवून देखील आपण कागदाचा वरचा भाग किंवा कागदाचा खालचा भाग बघू शकतो. या उभ्या पट्टींना इथे असणाऱ्या या उभ्या पट्टीला आणि इथे असणाऱ्या या डाव्या पट्टीला स्क्रॉल बार असे म्हणतात. आडव्या पट्टीला हॉरिझॉन्टल स्क्रॉल बार आणि उभ्या पट्टीला व्हर्टिकल स्क्रॉल बार असं म्हणतात. या वर्डपॅडच्या विंडोमध्ये हा आहे टायटल बार. टायटल बारच्या खाली फाईल, एडिट, व्ह्यू, इन्सर्ट, फॉर्मॅट हा असलेला आहे मेनू बार. मेनू बारच्या खाली हे जी छोटी छोटी चित्र आपणास दिसत आहेत यांना म्हटलं जातं टूल बार. या पट्टीला म्हणायचं टूल बार आणि हे न्यू, ओपन,